अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। अपघात होऊन बस पलटी झाली आणि विद्यार्थिनींच्या एकच किंकाळ्या ऐकू आल्या। राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी 3 जुलै सायंकाळी पालकवर्गाचा थरकाप उडवणारा एक अपघात घडला असून राहुरीतील कन्या शाळेच्या विद्यार्थिनींना घेऊन जाणारी स्कूल बस अचानक पलटी झाल्याने 25 ते 30 विद्यार्थिनी जखमी झाल्या। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली। मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर संबंधित बस विद्यार्थिनींना तांदुळवाडी, कोंडवड व शिलेगाव परिसरात सोडण्यासाठी निघाली होती। तांदुळवाडी परिसरात एका खड्ड्यात आदळून बसच्या स्टेअरिंगचा रॉड अचानक तुटला, त्यामुळे चालकाचा ताबा सुटून बसचा तोल गेला आणि बस एका बाजूला पलटी झाली। अपघातावेळी बसमध्ये सुमारे 40 ते 50 विद्यार्थिनी प्रवास करत होत्या। यापैकी 25 ते 30 विद्यार्थिनींना हात, डोके, डोळ्याजवळ, पाठ व कमरेला किरकोळ दुखापती झाल्या। अपघात होताच स्थानिक नागरिक व पालकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाव कार्य सुरू केले। जखमी विद्यार्थिनींना त्वरित गिरगुणे हॉस्पिटल, लाईफ इन आणि महाडिक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत। घटनेची माहिती कळताच नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सादवाई, नगरसेवक सागर तनपुरे तसेच विराज धसाळ, अजित डावकर, आरिफ शेख, विजय कातोरे, संभाजी पेरणे, गणेश म्हसे, संतोष आघाव, प्रदीप भुजाडी, रवींद्र आढाव, मधुकर म्हसे, पप्पू हिवाळे, बाबासाहेब साळुंके, पोलीस मित्र आलम शेख आदींनी रुग्णालय परिसरात धाव घेऊन मदत कार्य केले। पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची रुग्णालयात जाऊन जखमी मुलींची भेट घेऊन विचारपूस केली। दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्कूल बसच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। बसची नियमित तपासणी केली जात होती का? स्टेअरिंग रॉड नेमका कशामुळे तुटला याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। या अपघातानंतर काही विद्यार्थिनी अजूनही घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे समजते। थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे।